नमस्कार, जय श्री माताजी। मी धनश्री स्वरवेद रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला शाळेबाहेरील बालपणाची गोड आठवण म्हणजे चटकदार चवदार आंबट गोड बोरांची बोरणी बनवून दाखवणार आहे। मला अजूनही आठवतं, डब्याच्या सुट्टीमध्ये बोरणी खाण्यासाठी आम्ही आईजवळ 1 रुपया दे मागायचो, कारण त्यावेळेला बोरणी 1 रुपयाची भरपूर मिळायची। मग आम्ही डब्याच्या सुट्टीमध्ये ती बोरणी खायचो। कुणाकुणाला अजूनही ही बोरणी आठवते आणि शाळेमध्ये डब्याच्या सुट्टीमध्ये कोण कोण बोरणी खात होतं मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग आपण रसरशीत बोरांची बोरणी बनवण्यासाठी सुरुवात करूया। बोरणी बनवण्यासाठी वाळलेले बोरं लागतात। जेव्हा बाजारामध्ये ओली बोरं येतात तेव्हा मी ती बोरं वाळवून ठेवते। आमच्या खानदेश भागामध्ये ही बोरणी महाशिवरात्रीला उपवासाला बनवली जाते। 2 वाट्या बोरं मी घेऊन त्यावरचे देठ काढून घेतलेले आहेत आणि हे बोरं मी स्वच्छ धुवून पूर्ण रात्र पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते। आता आपण हे बोरं शिजवून घेणार आहोत। बोरं भिजत घालताना मी 2 ग्लास पाणी यामध्ये टाकलं होतं आणि त्या पाण्यासहितच आपण या कुकरमध्ये बोरं टाकून घेणार आहोत। वरतून मी अजून 1 ग्लास यामध्ये पाणी टाकून घेते। मस्त आपले रसरशीत बोरं शिजून तयार होतील। या कुकरच्या मी 5 शिट्ट्या करून घेणार आहे। बोरं शिजतात तोपर्यंत आपण पुढचं साहित्य बघणार आहोत। या इथे मी रेग्युलर 1 चमचा मीठ घेतलेलं आहे। 1.5 वाटी गुळ पावडर घेतलेली आहे। मी घेतलेले बोरं जरा जास्त आंबट आहे, त्यामुळे मी 1 वाटी आणि अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे। तुम्ही घेतलेली बोरं जर फार आंबट नसतील तर तुम्ही 2 वाटी जर बोरं घेतले तर 1 वाटी गुळ घ्यायचा आहे। कुकरच्या 5 शिट्ट्या होऊन कुकरमधली पूर्ण वाफ निघालेली आहे आणि आपल्याला पाहिजे होते तसे बोरं शिजलेले आहेत। हे बोरं मी बटाटा मॅशरनी थोडे मॅश करून घेते। अशा छान छान आणि पारंपरिक रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या स्वरवेद रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा। त्या शेजारील बेल आयकॉनची घंटी नक्की दाबा, म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। बोरं मी थोडे मॅश करून घेतलेले आहे। यानंतर हा कुकर आपण पुन्हा गॅसवर ठेवणार आहोत। यामध्ये आपण राहिलेले साहित्य ॲड करूयात। मी मीठ टाकून घेते। यानंतर आपण गुळ पावडर घेतली होती ती टाकून घेते आणि गुळ पावडर मी बोरांमध्ये पूर्ण मिक्स करून घेते। गुळ पातळ होत नाही तोपर्यंत आपण हे असंच 10 मिनिटं शिजू देणार आहोत। गुळ पातळ होऊन बोरं गुळामध्ये 10 मिनिटं छान असे शिजलेले आहेत। चवदार आंबट गोड रसरशीत बोरांची बोरणी खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही अशी गरमही खाऊ शकता किंवा थंड करूनही खाऊ शकतात। तुम्ही पण ही बोरांची बोरणी घरी तयार करून बघा। तुमची बोरणी कशी झाली मला कमेंट करायला विसरू नका। तुम्हाला माझी आजची बोरणीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा। माझ्या रेसिपी भरपूर शेअर करा। तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत। तोपर्यंत बाय बाय, जय श्री माताजी।